अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. कलाकाराच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं, जिस कलाकार की कीमत आपको याद रहे समझो वो अदाकार है और जिसका किरदार आपको याद रहे समझो वो कलाकार है. आता अदाकार काय कलाकार काय या दोन्हींमध्ये ना एक संवेदनशील माणूस असतोच की. तो आपल्या प्रतिभेचे प्रयत्न करून स्वतःचं सप्तक बनवत असतो. पण या सप्तक साधत असताना त्याला त्याची सुंदर सरगम मिळाली की तो आयुष्य सुगंधित सुंदर आणि सुरेलही करतो. अशीच आजच्या प्रेमाचीही सुंदर गोष्ट. यांच्या मैत्रीला तब्बल 27 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि लग्नाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजच्या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहे सुप्रसिद्ध गायक आलोक काटदारे आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध आयोजिका उद्योजिका स्वरा आलोक काटदारे. त्यांचं आपण स्वागत करूया. न जाने क्यों दिल से ये आवाज आई, मिलन से है बढ़ कर तुम्हारी जुदाई, इन आँखों के आंसू न कहलाते मोती, अगर तुम न होते अगर तुम न होते. वा 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 वा. आलोक, महाराष्ट्राचे रसिकसुद्धा असंच म्हणतात की अगर तुम ना होते तो हम किसको सुनते. आलोक, मनपूर्वक स्वागत. स्वरा, तुझंही मनपूर्वक स्वागत. तुमच्या प्रेमाची गोष्ट ऐकायला अख्खा महाराष्ट्र तयार आहे, तर ती आपण अत्यंत सुरेल अशा सरगम घेऊन ऐकणार आहोत. बसूया. ये स्वरा. आलोक, स्वरा, एकदम मस्त दिसतेस तू स्वरा, एकदम छान दिसतेस. आणि पहिलीच भेट झाली आणि ओढती युगांची, जादू अशी घडे की या दोन लोचनांनी. ही जादू कशी घडली? आलोक, मुळात आधी मला असं सांग की पहिलं गाणं हे कुठून आलं? आई तुझी खूप स्वरेल आणि सुरेल होती असं म्हणतात, पण तेव्हा काही असा प्लॅटफॉर्म नसेल किंवा तितकी जिद्द नसेल, तर आईचं गाणं खूप कानामध्ये साठवलंयस तू. एक्झॅक्टली. मला म्हणजे असं वाटतं की माझी म्हणजे आईच्या घराण्यातनंच आई मामा हे सगळे गाणारे होते, म्हणजे गाणारे आहेत. आणि त्यामुळे हा जो गाण्याचा वारसा मला जो आला हा नक्कीच आईकडनं आलेला आहे. आई माणिक वर्मा वगैरे यांची पण हो, आई माणिक वर्मा वगैरे यांची गाणी एवढी अप्रतिम गाते. म्हणजे तुम्हाला सांगेन मी, आता कोविडमध्ये जे मला एक जो साक्षात्कार झाला, आई चांगली गाते तर आम्हाला माहितीच होतं. एक्झॅक्टली. मी असंच आईला सांगितलं की तुझं आपण गाणं रेकॉर्ड करूया म्हणून मी आईचं गाणं एक रेकॉर्ड केलं. आणि म्हणून कुतूहल म्हणून मी ऐकलं तेव्हा मला 2 मिनिटात असं कळलं की माझ्या म्हणजे श्रुतीमध्ये पण बेसूर होत नाही. म्हणून मी जरा आणखीन तिला 2-3 गाणी गायला लावली की म्हटलं काय बाय फ्लूक गायली का काय. 2-3 गाणी मला हे जाणवायला लागलं की एवढी पण बेसूर होत नाही. खोटं वाटेल, मी त्या दिवसापासून मी माझ्या गाण्याकडे माझं आणखीन लक्ष गेलं की आपण श्रुतीमध्ये पण बेसून नाही व्हायला पाहिजे. हे मी त्यामुळे फार. आणि गोड म्हणजे गोड इतका आवाज असावा की अगदी एखाद्या 16 वर्षाच्या मुलीसारखा गोड, इतका गोड. आज म्हणजे आता बाईचं वय सांगू नये, 79 इयर्सच्या त्या आहेत, पण त्या इतक्या गोड गातात, म्हणजे कमालीच्या गोड गातात. हे गिफ्टेड आहे मला. बरोबर. आलोक, ज्या आईने आपल्याला घडवलं किंवा ज्या आईचा सूर ऐकून आपण घडलो, त्या अतिशय प्रसिद्ध अशा आपल्या मुलाकडनं ही इतकी सुंदर कॉम्प्लिमेंट आईला मिळावं. एक छान सर्कल सुरांचं पूर्ण झालं असं मला वाटतं. स्वरा वृषाली तिचं नाव. आधी स्वराची एंट्री आपल्या या सरगममध्ये कधी झाली? 6 पासून वरच्या 6 पर्यंत कधी पहिली भेट झाली? स्वराची एंट्री जी झाली
ते मला अजून आठवतं की मी त्यावेळेला अमेरिकाचे टूर्स करायचो, अमेरिकेला जायचो मी. म्हणजे आमचे बाळा देशपांडे आणि प्रणिता देशपांडे यांच्या ग्रुपबरोबर मी अमेरिकेला जायचो. तर अशीच एक टूर करून मी आलेलो होतो 1998 मध्ये. 17 डिसेंबर 1998. आणि त्यावेळेला मी जसा आलो 3 महिन्यांनी मुंबईत आलो, डोंबिवलीला आम्ही डोंबिवलीला पहिले राहायचो, आता ठाण्याला राहतो. तर माझ्या सगळ्या मित्रांना कळलं की तेव्हा आमचे एकदम खास मित्र होते शिरीष कीर्तने म्हणून, त्यांनी मला शोला बोलवलं त्यांच्यात. आणि तिथे जी आमची आणि तिकडे म्हणजे आमचे कॉमन फ्रेंड चित्रा देवधर पूर्वीची, आताची संजना ठाकूर, तिने हिची ओळख करून दिली की ही माझी अतिशय क्लोज मैत्रीण, अगदी बहिणीसारखीच आहे. आणि मी इतके वर्ष चित्राला ओळखत होतो, मी कधी हिला भेटलो नव्हतो, पण त्याच दिवशी चित्रांनी ही ओळख करून दिली मला. पण सरा तू काही गाणारी वगैरे नाही आहेस, हो? पण माझ्याकडे गाण्याचा वारसा असा आहे की माझे बाबा ऑर्गनायझर होते, म्हणजे बाबा आहेत अजूनही आणि ते भावाकडे असतात आता. पण मला असं वाटतं मी 4 वर्षाची असतानापासून बाबा माझे कार्यक्रम ऑर्गनाईज करतात. म्हणजे रसिक मोहिनी आणि त्याच्यानंतर रवींद्र कोठूरकर त्यांचं नाव. आणि बाबांकडे म्हणजे आमच्याकडे सगळेजण रिहर्सल्स करत, त्यामुळे ते गाणं कानावर अगदी कुकलं बाळ असल्यापासून कानावर असल्यामुळे कान तयार आहेत. येस, थोडेसे कान तयार आहेत. नियतीची इच्छा कशी आहे बघ, गाणार आहे आणि त्याचे कार्यक्रम करणारी आयोजिका, त्यामुळे ते जुळवण्याचं काम. पण हे सगळं ठीक आहे ग, पण आता आलोक आपला हा होणार आहे आणि आलोक स्वरा आपली ही होणार आहे, असा एक क्षण असतो बघ की नाही आता आपण पुढे जायला हरकत नाही, असं स्वरा कधी झालं? ऍक्च्युली काय झालं, 17 वर्षाची आमची मैत्री, म्हणजे लग्नाआधी 17 वर्ष. सो तो म्हणजे कालखंड इतका मोठा आहे 17 वर्षांचा, कारण का ह्याच्या कंटिन्युअसली अमेरिका टूर्स चालू होत्या. तो 5 महिने असायचा, 4 महिने इथे असायचा, किंवा परत 3 महिने जायचा, असं करत करत खूप त्याचा लांब टूर्स, त्याच्या खूप अशा मोठ्या मोठ्या टूर्स असायच्या. तर ते 2008 किंवा 9ला कुठेतरी म्हणजे थोडंसं स्थिरावलं, 9ला. आणि मग नंतर 9 नंतर मग माझ्या भावाचं, म्हणजे धाकटा भाऊ माझा होता, त्याला मी म्हटलं तू माझ्यासाठी काही थांबू नकोस. आणि त्याचं लग्न झालं 11 मध्ये. मग मी नंतर ह्याला म्हटलं की आत्ता बाकीनं मला मग एकटीला राहावं लागेल, कारण का आई बाबा तिथे गेले तर असं सगळं होईल. सो तरी पण काही होत्या थोड्याशा कुरबुरी, थोडेसे त्यांच्याकडनं काही, आलोकच्या घरच्यांकडनं काही, म्हणजे आक्षेप नाही म्हणता येणार, पण बारकासा विरोध असतो थोडासा, काइंड ऑफ. म्हणजे हे स्थळ जर म्हणजे तुम्हाला सांगून आलं तर कदाचित पटकन हो म्हटलं जातं, पण हे लव्ह मॅरेज आहे म्हटलं की जरा थोडासा, म्हणजे आपल्या सरगम मध्ये शुद्ध स्वर असतात, पण मध्ये थोडा तीव्र किंवा कोमल लागतो ना. पण इस बात पे हो जाए, कारण तेरे चेहरे पे वो जादू है असं म्हणत आज मला काही हिची जी गाणी आहेत ना ती अजून आठवतं. म्हणजे काही हिची गाणी आहेत, जसं मी आता एंट्री मध्ये जे गाणं घालतं ते स्वराचं, ते माझं फेवरेट सॉन्ग आहे खूपच, हमें और जीने की चाहत. अजून पण त्याचं एक आवडतं गाणं आहे, ते मी नेहमी गातो. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार. असं हमें तुमसे प्यार म्हटलं ना की मी तिकडनं जर प्रेक्षकात असेल ना तर मी नेहमी असं करते, नाही नाही नाही, हा खोटं बोलतोय. पण तू नाही 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 करतेस. आणि आलोकच्या गाण्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या मुली म्हणतात मला म्हटलंय मला म्हटलंय मला म्हटलंय. ही सगळी गंमत अगदी तिचं लक्ष असतं की एक्झॅक्टली कोणाकडे बघून गातोय. त्यामुळे आपण अंतराळातच बघितलेलं बरं नाही का आलोक? म्हणजे कसं माहिती का, म्हणजे मी गात असतो ना तेव्हा ती मला रेकॉर्ड करत असते वगैरे. मग एबी लाईव्ह नंतर आमचं एक पद्धत, आमची एक नेहमी पद्धत आहे की मी माझा सगळा परफॉर्मन्स जेवढी तिने गाणी रेकॉर्ड केली ना ती मी कारमध्ये बसून सगळं ऐकतो. मी कुठे काय नाही करायला पाहिजे होतं, मी काय, हे सगळं माझं प्रत्येक वेळेला, प्रत्येक शोला अजून पण आज पण प्रत्येक माझं परफॉर्मन्स मी बघतो. मग त्याच्यामध्ये मग ती मला कधी कधी सांगते, बघ आता कुठे बघत होतास, कुठे लक्ष होतं.
हे पुढच्या वेळेला नको पाहिजे. पण आलोक अशा पद्धतीचाच रेयाज नाही रे हा, म्हणजे जे करायचं नाही किंवा सूर इकडे तिकडे हलतोय का, परफॉर्मन्स इकडे तिकडे होतोय का, हा अभ्यासच ना एक प्रकार. कारण कसं असतं माहिती आहे का, बरेच वेळा आमच्या ह्या फील्डमध्ये जेव्हा तुम्ही पॉप्युलर व्हायला लागताना ते मी हे सगळं ना ॲक्च्युली आधीचे जे कोणी जे सिंगर्स होते हे मी त्यांचा सगळा स्टडी करूनच मी आत्तापर्यंतची वाटचाल करतो आणि करत राहीन. मी मेन बघत आलो की डाऊनफॉल कसा झाला आहे, तो कसा वरती गेला हे माहिती असतं. डाऊनफॉल कसा झाला आहे ना हे मी सगळ्यांचा अभ्यास केला की कशामुळे डाऊनफॉल झाला, की जसे तुम्ही वरती जायला लागताना तुमचे पाय जमिनीवर राहत नाहीत, मग तुमचं बिहेवियर होणारं चेंज, होणारं बिहेवियर, ऑर्गनायझर्स बरोबर वागणं, प्रेक्षकांबरोबर वागणं, हे सगळं ना तुमचं चेंज होत जातं. आणि ना तुम्हाला एक सांगतो मी नेहमी म्हणतो जेव्हा आपलं गाणं आहे ना, तुम आ गए हो क्या बात है, नूर आ गया है, नहीं तो चरागों से लो जा रही थी, हे मी नेहमी गाणं ज्यावेळी म्हणतो ना त्यावेळी मी नेहमी ऑडियन्सला सांगतो की तुम आ गए हो तो नूर आ गया. क्या बात है. मीन्स तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. खरंय खरंय. कारण आजकाल ना खूप असं झालंय की अगदी थोड्याशा प्रसिद्धीने इतकं, म्हणजे आपण जे खऱ्या ज्या मराठी आपल्या म्हणी आहेत की अर्ध्या हळकुंडानी पिवळी माणसं होतात, आणि आजकाल इतकं ते बघायला मिळतं आम्हाला की जे नवीन आलेले असतात, आम्ही खूप बिझी आहोत, म्हणजे ऑर्गनायझेशन प्रोफेशनल बोलणं म्हणे त्या गोष्टी म्हणजे मला कळतात की ही व्यक्ती नंतर किती वेळ सस्टेन करू शकते. उलट आलोक सरा आपल्याला आयोजक आणि हे ह्यांच्याशी कसं वागतं याच्यापेक्षाही प्रेक्षकच तुम्हाला खाली करतात. मी आज पण तुम्हाला माहिती, मी आज पण कुठल्याही ऑडिटरमध्ये असेल, दीनानाथ मंगेशकरमध्ये असेल, प्रबोधन, रवींद्र, षण्मुगम, कुठल्या ऑडियन्समध्ये मी जरा वेळ थांबतो. याचं कारण बऱ्याच ऑडियन्सना माझ्यावर फोटो काढायचे असतात. मी एकाही माणसाला नाराज करत नाही, मी सगळ्यांबरोबर फोटो काढून नंतर मी येऊन गाडीत बसतो. आणि होतं काय की पुष्कळ लोक म्हणजे अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली तिथून आलेली असतात, तर मग त्यांना एवढ्या लांबून आलेल्या लोकांना कसं नाराज करायचं. त्यामुळे मग ती कुठे ना कुठेतरी एक ऑडियन्सची एक नातं पण जमतं. मग खूप असे ऑडियन्स आहेत की जे खूप जवळ पण येतात आणि खूप एक वेगळं बॉन्डिंग त्यांच्याशी होतं. आणि लक्षात घ्यायची गोष्ट बघा, 100 माणसांना फोटो देताना एक जर समजा तुमच्याकडून चुकून राहिला, तुमच्या जेस्चरमुळे तुम्ही की नाही बाबा आता नंतर तो एक जाऊन 100 जणांना सांगेल अगदी की यार काय बरोबर फार ॲडव्हान्सी आहे, दुखतं ना ते. हां, मग ते त्याच्यात तुमचे म्हणजे तुम्ही जे कमवलेलं असतं ते एका मिनिटात जाऊ शकतं. बरोबर. सरा लग्नासाठी थोडासा विरोध झाला, हे कुठेतरी आपल्या डोक्यात असतं की नाही असं असं असं, आणि मग आपलं लग्न होतं आणि आपण तर थोडा आपला एक बॅकग्राऊंड तयार झालेली असते की यांनी विरोध केलेला आहे. तर सासूची सून आणि सासूची आई ते मुलगी असा एक वेगळा प्रवास याच्यामध्ये आपल्याला खूप दमछाक होऊ शकतो. तू एंट्री केलीस पण मला असं कळलं की तिथे काही झालंच नाही, म्हणजे विरोध वगैरे होता का नक्की असं म्हणजे सासू तर नव्हता. मी लिटरली लग्न झाल्यानंतर ॲक्च्युली आई आणि बाबांचं म्हणजे खरं अशा परिस्थितीत लग्न झालंय ना की मी फक्त एक दिवसासाठी आपण बॅग घेऊन जातो ना तशी मी माहेरहून निघाले सासरी, कारण एक तर डोंबिवलीतच होतं घर, त्यामुळे आणि रिडेव्हलपमेंट ह्यांच्या घराचं चाललं होतं, त्यामुळे तोही एक प्रॉब्लेम होता. सो ते त्यांनी शिफ्ट केलं होतं घर. आणि मग मी आई आणि बाबा ॲक्च्युली भावाकडे पुण्याला, त्यामुळे आमचं घर तसं मोकळं होतं. मी एकटीच राहत होते घरामध्ये, म्हणजे लग्नाच्या आधी 2 वर्ष मी एकटीच राहत होते. सो मी त्याला म्हटलं की आपण पाहिजे तर इथे राहूया का, म्हणजे तो म्हटला ठीक आहे बघूया कसं काय होतंय. आणि मी लिटरली रात्री झोपायचे कपडे आणि उद्या काय घालायचे ते कपडे सकाळचे, एवढेच माझ्या बॅगमध्ये कपडे होते. ना माझ्याकडे चादर होती, ना माझ्याकडे म्हणजे असं एक मुलीला जाताना कसं भांडी हे ते अमुक तमुक तसं काहीच नव्हतं. पण तसं झाल्यानंतर त्या दिवशी रात्री मी डाळ खिचडी केली घरी पहिल्याच दिवशी. तर आई म्हणते अगं नको करू असं तसं वगैरे, पण म्हटलं ठीक आहे मी करते असं काही नाही. आणि म्हणजे मला तो मग दिवस हळूहळू पुढे गेले आणि म्हटलं अरे खरंच असं मला, म्हणजे मी ह्याला कितीदा विचारायचंय की म्हटलं खरंच विरोध होता का की तू उगाच आपलं असं काहीतरी म्हणजे
ह्याचीच हा लबाड आहे माणूस खूप. यानेच काहीतरी गडबड केलेली असतात. नाही सो मग म्हटलं मग मी अशी कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंडमध्ये होते. पण माझ्या सासूबाई इतक्या गोड आहेत, इतक्या चांगल्या आहेत त्या. भांडणं तर होतातच, कोणाच्या घरात भांडणं होत नाहीत, कारण का माझा तसा थोडा स्वभाव तापट आहे, नो डाऊट. सो जसं प्रत्येक नवऱ्याला वाटतं की थोडा तसा त्यांनी थोडा रिॲक्शन दिलेली आहे. सो वाद होतात, नो डाऊट, कारण जनरेशन गॅप आहे. माझ्या आणि ह्याच्या वयात सुद्धा ऑलमोस्ट 6-7 वर्षाचा अंतर आहे. आणि म्हणजे ती माझ्या आणि ह्याच्यातही एक जनरेशन गॅप आहे, आणि ह्याच्यात आणि ह्याच्या आई वडिलांच्यातली जनरेशन गॅप. सो जनरेशन गॅप आहेच, नो डाऊट. पण माझं वजन, मी तुम्हाला खरं सांगू, जनरेशन गॅप म्हणते ती, पण मी एक ना माझं ते आहे, मी एक आकडा माझ्या डोळ्यासमोर फिक्स, म्हणजे तो कसा आला माहिती नाही, 28. हो, बस हे मी माझं वय ठरवलेलं आहे. हो, ना इधर ना उधर. हा, मी ते ना फिक्स डोळ्यासमोर ठेवलेलं की मी 28 वर्षाचा आहे. कारण हे जे काळे केस बघताय ना, हे सुद्धा डाय न केलेले केस आहेत. म्हणजे मी लावतेय कलर, पण ह्यानी इथे काही कलर लावलेला नाहीये. कलर नाही लावलेला. कलेचं समृद्ध दालन असं त्या शरीराच्या रक्तात आहे. आलो, मला तुमचे मित्र किंवा त्यावेळचे सगळेजण म्हणायचे की लग्नाचं प्रपोजल गेलं की तो म्हणायचं माझं म्युझिकशी लग्न झालेलं, मी लग्नच करणार नाही. लग्न करायचं नव्हतं तुम्हाला? नाही, नव्हतं. फक्त म्युझिक आणि म्युझिक आणि हो. पण आलोक, मला कळत नाही की त्यावेळेला काही असं अगदी ऑर्केस्ट्रामध्ये गाणं ही काही करिअर समजली जायची नाही. पण ऑर्केस्ट्राला एक वेगळ्या पद्धतीचं श्रीमंत दालन किंवा त्याच्याकडे एक सुंदर पाहण्याचा दृष्टिकोन मात्र आलोक काटदरेमुळे मिळालाच. यावर आपलं काय मत आहे? हो, याचं कारण काय माहिती का, कारण मी साधारणतः जो आलो, मी त्यावेळेला जे शोज करायचो ते पार्टी शोज, संगीत संध्या, या अशा टाईपचे शो करायचो, जे जिथे मी बोलायला जायचो. त्यावेळेला आपल्या मुंबईमध्ये जे कन्सेप्ट शो सुरू झालेले होते त्याच्यामध्ये कसं झालेलं होतं, जसं ग्रुपिंग म्हणतात ना तसं एक झालेलं होतं. त्यामुळे ते त्यांचे आर्टिस्ट, त्यांचे म्युझिशियन होऊन कामं व्हायची. त्याच्यात माझी एंट्री ह्याच्यासाठी व्हायची नाही, कारण त्यावेळेला ना एकतर त्यावेळची जी जनरेशन, त्यावेळचं जी स्टाईल होती ती एक आयदर बसून गायचे नाही तर उभं राहून गायचे. मग त्याच्यामध्ये कुठलं प्रेझेंटेशन नसायचं. प्रेझेंटेशन करणं म्हणजे फार मोठी त्यावेळेला गुन्हा होता, फार मोठा. कोणी म्हणजे सिंगर पण काही प्रेझेंटेशन करायला असं कोणीच नव्हतं त्यावेळेला. इव्हन किशोदा पण गाणारे सगळेजण. पण मी जे ज्या ह्याच्यात फील्डमधून आलो त्याच्यानंतर मी बऱ्याच गोष्टी त्याच्यात ॲड ऑन आणल्या की ऑडियन्समध्ये एंट्री करूया आपण, कारण का आपण करतोय कोणासाठी, ऑडियन्ससाठी, बरोबर ना. तर त्यांना जर एंटरटेन आपण केलं तर आणखीन ऑडियन्स तयार होईल आणि हे जे आपलं फील्ड आणखीन समृद्ध होईल. हे माझं डोक्यात पहिल्यापासूनच होतं. मग काय करता येईल आपल्याला, मग ड्रेस चेंज करून यायचं, डायलॉग डिलिव्हरी. जसं राजेश खन्नांचं ते गेल्यानंतर मग मी राजेश खन्ना एक आपण म्हणलं मिमिक्री नाही तरी विचित्र डान्स नाही करायचे, फक्त त्यांची जी एक स्टाईल असते ना बस एवढी आली ना लोकांपर्यंत पोचलं. त्यांचं जे डायलॉग डिलिव्हरी, मग त्यांची जी गाण्याची स्टाईल, त्याच्यानंतर माझ्यात एवढी म्हणजे चेंजेस झाले की मला ते काय गोष्टी अशा कळायला लागल्या की किशोदानी काय विचार केला असेल, राजेश खन्नासाठी काय विचार केला असेल, अमिताभ बच्चनसाठी काय विचार केला असेल. माझी गाण्याची स्टाईल अशी बदलत गेली. म्हणजे त्याच्यात चिकार नंतर मग अभ्यास, प्रचंड अभ्यास, इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन, सेल्फ स्टडी ज्याला म्हणतात. पण स्वरा हे खरं आहे की ह्या माणसानं कुठेही क्लासिकलचं घेतलेलं, क्लासिकलचं काहीही एक दिवसही तो सारेगम शिकायला म्हणजे 100% खोटं वाटतं हे. हो, हे लोकांना बऱ्याच जणांना ही गोष्ट खोटी वाटते, पण हे गिफ्टेड आहे त्याला बाबा. आणि प्रचंड मेहनती येतो, म्हणजे मी असं म्हणेन. कारण बरेचदा असं होतं की काही गाणी असतात ती बसवावी लागतात. नवीन म्हणजे गाणी जुनीच पण कमी ऐकलेली किंवा कमी गायलेली गाणी जी असतात ना, म्हणजे रात्री कार्यक्रमाहून आल्यानंतर जर उद्या सकाळी 8 वाजता सकाळी रिहर्सलला जायला निघायचं असेल तर हा मनुष्य रात्री 2 वाजता ते गाणं सेट करायला बसतो, कारण मला उद्या रिहर्सलला ते गायचं आहे. बापरे. आणि रिहर्सलला जाताना सुद्धा गाडीत त्याचं तेच चालू असतं, गाणं एक गाणं, म्हणजे आयुष्य त्याचं गाणंच आहे. आणि आणखी एक गंमत एक सांगतो, म्हणजे ऑडियन्सला हे ऐकून फार, म्हणजे जे सिंगर आहेत त्यांना पण हे ऐकून फार मोठा धक्का बसेल सगळ्यांना. म्हणजे जे माझ्या ओळखीचे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. सगळे मला प्रत्येक वेळा विचारतं की तू एवढा सुरुवातीपासून एंडपर्यंत तू गातोस, तुझ्या कुठे तू थकलेला नसतोस, एवढा तू नाचून बिचून घेतोस, बिलकुल तुला दमायला होत नाही, तुझा सूर हालत नाही, जसं तुझं पहिली एनर्जी असते शेवटपर्यंत तशीच राहते. तर मग तू रियाज काय करतोस? काहीतरी असणार ना की असा तू एवढा सुरुवात कसा गाऊ शकतोस, सर्वात थ्रो कसा करू शकतोस, काय म्हणजे हे सगळे जे तुझे सगळे आहे
हा प्रकार काय करू शकतोस. तर मी गंमत सगळ्या म्हणजे मी नेहमी सांगतो आणि खरं सांगतो ते की मी घरी कधीच गात नाही. काय हां मी म्हणजे मी आता इथे कसं स्टुडिओ देऊन गायलो की नाही, हां असं कसं गायलो ना, जसं आपल्या सरांनी सांगितलं कुठल्या तरी मी आता गायलो ना. आता ये मौसम आया है कितने सालों में आजा खो जाए ख्वाबो ख्यालों में आजा के खो जाए ख्वाबो ख्यालों में. तर हे ना फक्त मी रिहर्सललाच गातो. अच्छा. जेव्हा माझ्या पुढे माईक येतो त्यावेळेला. याचं कारण ना मी तुम्हाला म्हणजे एकदम ब्रीफ सांगेन. माझी जी गाणं गायची पद्धत आहे ना ती पूर्ण मी सांगतो सगळ्यांना की मी रियाज करत नाही, पण माझं व्हिज्युअलायझेशन खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. कारण मी ना मला ते सूर दिसतात, मला कलर दिसतात, मला लेंथ दिसते, मला तो सूर कुठपर्यंत म्हणजे तो आवाज व्हॉल्यूम म्हणजे आवाज म्हणजे मला असं वाटतं मला हे दिसतं. ह्या सगळ्या गोष्टी ना कुठल्याही क्लासमध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यात शिकवलं जात नाही. आणि बरेचदा असं व्हायचं की ना जे नवीन गायक किंवा जे कसं गायचं हे गाणं काय असं ना त्याला फोनवर एक दीड तास तो फोनवर म्हणजे गुंतलेलाच असायचा. म्हटलं अरे तू जे 1-1.5 तास एका माणसाला सांगतोयस ते तू 10-15 माणसांना सांग, 20 माणसांना सांग, एकदाच सांग. म्हणजे त्यांच्याही ह्याच्यात बदल होईल, त्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये बदल होईल, त्यांच्या गाण्याच्या गायकीमध्ये त्यांच्या फरक पडेल. सो म्हणून मग आम्ही 2018 सालापासून म्हणजे 2015ला लग्न झालं, 2017ला आम्ही ठाण्यात शिफ्ट झालो. कारण का मी म्हटलं डोंबिवली क्रेडिट मला हिला खरंच द्यायला लागेल. कारण कसं असतं नुसतं इमोशनल होऊन चालत नाही. आणि मी त्या बाबतीत आपण त्या बाबतीत धन्य आहात. पण ही ना त्या बाबतीत खूप म्हणजे प्रॅक्टिकल आहे ही. म्हणजे मी नुसतं आपलं मी डोंबिवलीतच राहिलो असतो. आता तुम्ही इमॅजिन करा माझं सगळं काम गोरेगाव पार्ले इकडे चाललंय. मी जनरली हिने सांगितलं की तू असं करत बसलास ना तर तुला लाईफ जास्त राहणार नाही, तर आपण शिफ्ट होऊया. आणि अक्षरशः सांगतो ना मला हाताला धरून आम्हाला मी आई बाबा तिघांना धरून आम्हाला तिने ठाण्याला आणले. म्हणजे जे 2 वर्ष आम्ही 15 सालापासून 2 वर्षाचं ॲग्रीमेंट रेंटलचं केलं होतं. मी म्हटलं नाहीतरी रेंटनीच राहायचंय आपलं घर होईपर्यंत, तर मग आपण ठाण्याला शिफ्ट होऊया. आमची पहिली कार हिच्यामुळे झाली. तू कारमधनं जा, तू रेल्वेतनं जाऊ नको. मी त्यावेळेला रेल्वेतनं जायचो लटकत. कार हिच्यामुळे आली घरात आमच्या. त्यामुळे तो ड्रायव्हर कार त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी. त्याच्यानंतर वर्कशॉप पण हिनी सुरू केले. कारण मी असंच नुसतं कोणा ज्ञान द्यायचो कोणालाही, अरे असं नको गाव, हे बघ हे असं गायल्याने असा इम्पॅक्ट होईल, असा गायल्याने असा होईल. म्हणजे हे जे मी करतो. तिने म्हणाली अरे तू असं करत बसू नकोस, नुसतं 1.5 तास तू घालवतेस, त्याच्यापेक्षा आपण एक वर्कशॉप असा करूया ज्याच्यात तू हे बोल ना. त्याचं कसं व्हायचं की म्हणजे जी त्याची झोपायची वेळ आहे किंवा जो त्याचा आराम करायचा वेळ आहे ना तो तिथे हा जागा आपला 1.5 तास फोनवर लागलेला आहे. कोविडमध्ये पण हिनी फार मोठं काम केलं. म्हणजे एक तर माझे क्लासेस सुरू केले हिनी, ऑनलाईन क्लासेस. म्हणजे कारण त्यावेळेला आपल्याला आर्टिस्ट लोक माहिती आहे ना, आर्टिस्ट लोकांना सर्वात जे प्रॉब्लेम झाले ते आर्टिस्ट लोकांचे सगळ्यात संपलं. म्हणजे आमचं आपलं ऑडिटोरियम पहिले बंद झालं आणि उघडलं ते सर्वात म्हणजे सगळं झाल्यानंतर आर्टिस्ट लोकांसाठी काय प्रॉब्लेम झाले ते कोणाला म्हणजे कळणार पण नाही. उत्तम आयोजक बापाची उत्तम आयोजक मुलगी आहे ती, त्यामुळे तिला आणि बरोबर तुझ्या आयुष्यामध्ये तिची एंट्री इतकी छान झाली, त्यामुळे तुझं एक पूर्ण कायापालट झाला. पण सरा मला असं सांग की असं म्हणतात ना ते गाना उसी को आता है जिनके मन में छल या कपट नहीं वरना गाती तो दुनिया है. हा माणूस कसा आहे खरं? मी असं बऱ्याच वेळा बघितलं की इतकं ते सुंदर अदाकारी वगैरे करतात माणूस म्हणून इतकं ते विचित्र वागणं असतं, पण आलोकचं तसं नाही. तर आलोक खरा कसा आहे? खूप चांगला नवरा आहे, म्हणजे अतिशय चांगला नवरा आहे, अतिशय चांगला मुलगा आहे. नवरा तर ठीक आहे पण मुलगा अतिशय चांगला मुलगा आहे. म्हणजे आज बाबा आमचे आत्ताच नोव्हेंबरमध्ये एक्सपायर झाले, पण बाबांची काळजी जी काय त्यांनी घेतली आहे म्हणजे दिवस रात्र एक करून कार्यक्रम करून बाबांना हॉस्पिटलमध्ये बघायला जाणं आणि त्यांच्याबरोबर सहवास म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट. कारण का बाबा ICU मध्ये आहेत आणि मी गाणं म्हणतोय स्टेजवर जाऊन. कारण का दसऱ्याच्या दिवशी म्हणजे मला चांगलं आठवत आहे पहिली वेळ बाबांची क्रिटिकल होण्याची. कारण जवळजवळ महिन्याभराच्या कालखंडामध्ये बाबा आमचे 3 वेळा क्रिटिकल झाले.
तर जी पहिली वेळ होती क्रिटिकल, आणि त्याचबरोबर मी माझ्या सासूबाईंना पण हॅट्स ऑफ म्हणजे हॅट्स ऑफ करेन तुम्ही शो त्यांना. सोडलेलाच होता अक्षरशः. म्हणजे बाबा सकाळी क्रिटिकल आणि संध्याकाळी हा माणूस आयोजक एवढा घाबरला की आता म्हणजे खतम, मी नाही म्हटलं प्रोग्रामच होऊ शकत नाही. तू म्हणाला कालो म्हणजे मी संपीन यार, म्हणजे नको करूस. तू म्हटलं अरे म्हटलं मला कंडिशनच नाही म्हणजे येऊ शकेल, मला वाटत. तेव्हा मला आई म्हणाली की नाही नाही आम्ही आहोत, तू कार्यक्रम करून काय होईल ते होईल. काय सांगताय हो, आई? तू जायला पाहिजेस, कारण तो मग करणार काय ऑर्गनायझर, आज संपेल ना आणि सेम कंडिशन ज्या दिवशी बाबा पहाटे, आमचे बाबा 11:15 रात्री गेले आणि 3 वाजेपर्यंत आम्ही जागे होतो. दुसऱ्या दिवशी सोलो होता माझा आणि आई सावरकर ऑडिटोरियमला. 2:45 आई आले, म्हणाल्या सगळेजण आतमध्ये जा, झोपा, नाहीतरी आपल्याला विधी सकाळीच करायचे. तर विधी केले आणि शोला गेलो सोलो. तर तुम्ही बापरे. हे करा. हाऊसफुल शो होता. ऑर्गनायझर एवढे टेन्स झाले की आता त्यांना कळलं की माझे वडील येतात. त्यांनी मला सकाळी 5:30 वाजता फोन केला घाबरत की काय करायचं आता. मी माझ्या हातात होतं की नाही म्हणणं, नाही म्हटलं. नाही जर म्हटलं असतं तू विचार कर, हाऊसफुल शो. बापरे, हाऊसफुल, त्याच्या पाठीमागे काम करणारी माणसं केवढं असतं. म्हणजे एक आयोजिका म्हणून मी ते हे करू शकते की तू जा. मी जनरली त्याच्याबरोबर कार्यक्रमांना जात असते, पण त्या दिवशी मी घरी आईंजवळ थांबले. पण मला सतत असं वाटत होतं की मग मी सतत ड्रायव्हरला 2-3 वेळा कॉल केला. म्हटलं काय कसे दादा, बरे आहेत ना. स्टेजची कमाल मी तुम्हाला सांगतो ना, हा माझा जो आशीर्वाद आहे ना, कदाचित हे म्हणतात ना सगळ्यांची रिस्पेक्ट करणं, सगळ्यांशी चांगलं वागणं, जे म्हणजे मी खरंच सांगेन, मी कोणाला म्हणजे उपदेश वगैरे करत नाही, पण मी फरक खरंच सगळ्यांना सांगत असतो की यार चांगले वाग, म्हणजे चांगले राहा आहे ना. की ते स्टेजवर येऊन मी स्टेजवर आतापर्यंत कधीच कुठल्या को आर्टिस्टला आपण म्हणतात ना एक्सपोज केला आहे की हा चुकतोय विकतोय, हे असल्या गोष्टी मी कधीच करत नाही. पहिल्या गोष्टी जेवढं सांभाळता येईल, जेवढं आपल्याला ऑडियन्सला न कळून देणाऱ्या गोष्टी आहे ना आपल्या, तुम्हाला तर आता स्टेजवर आहात तुम्ही, दुसऱ्याच्या चुका दाखवण्यापेक्षा आपण जास्त सांभाळता येईल किंवा ह्यांनी म्हणजे जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती मला स्टेज नेहमी मला सांभाळून घेतो. सगळं बाबांचं सांगत असताना इतकी इमोशनल होऊन तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हटलं ना सुनेची जेव्हा मुलगी होते ना, तो इतका सुंदर प्रवास, ती प्रचंड इमोशनल. म्हणजे बाबांचं एक वेगळंच बॉन्डिंग होतं, बाबांचं आणि माझं एक वेगळं बॉन्डिंग होतं, आईंचं आणि माझं एक वेगळं बॉन्डिंग आहे. आणि बाबा चिडायचं हिच्यावर नाही असं नाही, पण प्रत्येक वेळा मी हिला नेहमी सांगायचो काहीही आणलं, कुठली गोष्ट खाण्याची असो, खासून खाण्याची, की पहिला मला प्रश्न असायचा तिला दिलंस. म्हणजे मला कधी कधी मला गाव दे तिला दिलंस का, हा त्यांचा पहिला प्रश्न. कुठेही बाहेर गेलो म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही इकडे तिकडे जात असतो, तिकडची जी फेमस गोष्ट आहे त्या राजकोटचे पेढे, तर मी तिथे गेले ना की मग त्या गोष्टी मी त्यांच्यासाठी घेऊन यायचे, कारण मला माहिती बाबांना गोड आवडायचं. त्यामुळे मी त्यांच्यासाठी ते वाट बघत असायचे की आता ही गेली आहे ना तर ही काहीतरी घेऊन येईल मला खायला, छान काहीतरी तिकडचा स्पेशल पदार्थ, मग ते वाट बघत असायचे. आणि आता आजकाल असं झालंय की कुणाला आणायचं, मी तिकडे गेले की काही आणण्याचं थोडंसं माझं हे जरा कमी झालंय. पण प्रत्येक आठवण होते कारण खाल्लं असतं खायला कोण आता घरी, म्हणजे आई आहेत नो डाऊट, पण तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस केलाच की. ते पण मीच केला. अरे बापरे, तू मला असं कळलं तू फक्त आलो, फक्त साईन केलीस ह्याच्यावर आणि तू निघून गेला. बरं हे तुझं मस्त चाललंय सगळं. माझे शो चालले होते, मी शक्यत नव्हतं, मी त्याला म्हणजे म्हणतात ना त्या दिवशी आदल्या दिवशी मी 2 शो घेतले होते, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. ते करून तिसऱ्या दिवशी मी परत शोला गेलो. ते हिंदी सगळं ते मेहंदीवर काय तिने सगळ्यांना. मी लिटरली असं ठरवलं होतं की आमच्या लग्नात कोणाला बोलवलं गेलं नव्हतं आई बाबा, म्हणजे आलोकच्याकडनं. त्यामुळे माझा असा विचार होता की आईबाबांचा आपण लग्नाचा जेव्हा 50वा वाढदिवस साजरा करू तेव्हा आईकडचे बाबांकडचे सगळ्यांकडचे आपण सगळ्यांना बोलवू, कारण ह्यांच्या म्हणजे काटदऱ्यांकडे नाही, म्हणजे आईकडे माहेरच्यांकडे ना कानेटकरांकडे सगळे गायक आहेत. आलोकच्या मावश्या गातात, भाच्या गातात, म्हणजे सगळ्या जणी गातात. पण माझा भाऊही गातो, माझे वडील गातात. सो म्हटलं आपण फक्त 3 वादक आणि तो सगळा कार्यक्रम, आणि त्याला मी म्हटलं की तू फक्त तुझा प्रेझेन्स दे बाबा. मी फक्त त्या मैफिलीत गायला आलो होतो, पुन्हा निघाला. म्हणजे म्हणजे कितीतरी खरं आदल्या दिवशी रात्री मेहंदी केली आम्ही, नेक्स्ट डेला हे. आणि मला वाटतं स्वरा आपण काय देऊ शकतो मोठ्या माणसांना, आपण फक्त आनंद देण्याचं काम करावं. आणि इतकं तू सुंदर खरं तर हा एक संदेशच दिलेला आहेस की आपण कसं वागावं. आलोक, असे बरेच प्रसंग असतात की आपल्याबरोबर
घडत असतं वेगळं आणि परफॉर्मन्स द्यायचा असतो. अशीच एक वेळ म्हणजे बाबा खूप आजारी होते आणि आशाताईंचा फोन आला तुला. हां हो. बापरे, म्हणजे मग तुझी अवस्था म्हणजे तुम्हाला सांगतो ना की आता आपले मुलाखत देऊन गेले आपले सगळ्यांचेच ओळखीचे आणि आवडते प्रसाद माडकर. तर प्रसाद माडकरजींचा मला फोन आला. मला हॉस्पिटलमधून फोन आला तो की तुम्ही लवकर या, बाबांची तब्येत क्रिटिकल आहे, लवकर या. मी धावत पोचलो, तिथे पोचलो. मी जाणार तेवढ्यात प्रसाद माडकरजींचा फोन आला मला. ते म्हणाले की आलोक पटकन तू बोल, तुझ्याशी तू कोणाशी बोलणार आहेस बघ, तुला तुझ्याशी कोण बोलतोय बघ. म्हणलं प्रसादजी, म्हणलं नंतर नाही आलो, 1 मिनिट थांब मला हॉस्पिटलमध्ये आहेस का, म्हणलो 1 मिनिट जरा बोल. आणि फोनवर साक्षात आशा भोसलेजी, आशाताई, आणि त्या बोलायला लागल्यावर मला सुचेच ना की मी म्हणजे वरती चाललो तो मी थांबलो. आणि मी आशाजींना म्हटलं की असं असं झालं आहे. आणि तर त्यामुळे त्यांनी मला की प्रसाद तुमच्याबद्दल चिकार म्हणते. म्हटलं आशाजी, म्हटलं मी तुम्हाला फक्त एवढी आठवण सांगतो की तुम्ही मला स्टेजवर आशीर्वाद दिलेला होतात रवींद्र नाट्य मंदिरला. म्हटलं जेव्हा तुम्ही सांगितलं होतं की मी एवढे किशोर कुमार ऐकले आत्तापर्यंत, पण आलोक तुमच्या आवाजात जे ग्रेन्स आहेत ना ते मी फक्त किशोरदांच्या आवाजात ऐकलेले होते, ते मी फक्त तुमच्या आवाजात मला ऐकायला मिळाले. आणि त्यांनी आशाजींनी मला यशवंत देवांकडे त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही यशवंत देवांकडे जा, ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. पण मी ऐकलेला एक अतिशय अप्रतिम किशोर कुमार असं आशाजींनी मला त्यावेळेला आशीर्वाद दिले होते 2018 साली. मी त्यांना सांगितलं ते. तर ते म्हणाले अच्छा, मला तेवढं तर आठवत नाही. तर प्रसन्न म्हणाला की आलोक पटकन, मी जातो वरती आता. आणि मी जायला लागलो तर नाही एक पटकन एक गाणं ऐकव. तर मला अजून आठवतं की मला म्हणजे गाता येत नव्हतं. मी जिंदगी का सफर ऐकवलं. काय सांगताय? हां. आणि मग जिंदगी म्हणजे गायलो आणि मग मी म्हणजे रडत होतो. आशा भोसले मला म्हणाल्या की नाही ठीक आहे आलोक, तुम्ही या घरी. आपण त्यावेळेला त्या क्षणी ते गाणं आठवलं तुम्हाला, जिंदगी की सफर में गुजर जाते है. वा वा वा, क्या बात आहे. आलोकजी, मला आता खूप राग आलाय तुमचा. सगळं आलोक काटदारे आणि वगैरे वगैरे झालं. तुम्ही इथल्या या मंचाला विसरलायत. 97 साली किलबिल मध्ये आम्ही सुरुवात केली आहे. 78 1978. आता एका चेकवर सही करून द्या आम्हाला, रॉयल्टी पाहिजे आम्हाला. तिथून आमच्या आलोकचा खरं तर उदय झालेला आहे. बघा, मी आता आलो तेव्हा मी इथेच म्हणत होतो की या इथेच मी परफॉर्म केलं. तर मला अशी उंची छोटी होती. मी त्यावेळेला 3रीत होतो आणि मी इथेच परफॉर्म केलं होतं. मी त्यावेळेला डान्स परफॉर्म केला होता. म्हणजे आमचा ग्रुप डान्स होता. आम्ही 8 जण होतो, 4 मुलं 4 मुली. आणि त्यावेळेला दूरदर्शनवर ह्या होत्या मीना नाईक, त्यावेळेला किलबिल त्या प्रोग्राम मध्ये किलबिल. हो, म्हणजे मला असं हे सांगावंसं वाटतं की तो गाणी म्हणजे स्टेजवर बरेच प्रोग्रॅम्स, म्हणजे गल्लीतल्या प्रोग्रॅम्स पासून अगदी त्या खूप मोठ्या अमेरिकेपर्यंत तो त्याचा हा प्रवास इतका आहे. पण त्याची सुरुवात ऍक्च्युली किलबिल आहे. आणि मी म्हणते असं चल एक प्रोफाईल तुझा आपण बनवूया, कारण का वेबसाईटवर वगैरे जेव्हा टाकायचं हे आलं तेव्हा हा माणूस असा नाही आहे की म्हणजे प्रसिद्धी किंवा असं काही नाही आहे. म्हटलं अरे असं नसतं, थोडंसं मार्केटिंग किंवा थोडंसं काहीतरी त्याला थोडीशी सांगड घातली पाहिजे. मग वेबसाईट त्याची आम्ही जेव्हा डिझाईन करत होतो तेव्हा मग ते काही सर्टिफिकेट्स, कारण का त्याला वन ऑफ द माइलस्टोन इज हे की तो खिलाडी विनसनी जेव्हा खिलाडी हे केली होती. तो मोठा किस्सा आहे. खिलाडी जेव्हा म्हणजे विनस कॅसेट कंपनी ज्यांनी इतके वर्ष ते फक्त कॅसेट रिलीज करत होते, तेव्हा ती विनस कंपनी ते चंपक जैन वगैरे यांनी एक ठरवलं की आपण यावेळेला फिल्म प्रोड्यूस करूया, म्हणजे फिल्म रिलीज करूया. आणि विनस कॅसेटची पहिली फिल्म रिलीज झाली 1992ला, ती म्हणजे खिलाडी, वादारासनम वगैरे ही गाणी. सुपरहिट फिल्म. तर त्याच्या वेळेला त्यांनी पहिलाच त्यांचं हे होतं, तर त्यांनी आयडिया काय केली त्यावेळी, त्यांनी ती हे कॉन्टेस्ट, खिलाडी कॉन्टेस्ट म्हणून आपले पूर्ण इंडियामध्ये त्यांनी सगळ्यांच्या कॅसेट्स मागवल्या होत्या. 200 जणांना सिलेक्ट केलं होतं, 200 जणांना 200, आणि त्याच्यात मी होतो. आणि आमची पहिली ऑडिशन झाली ज्यावेळेला. त्या गंमत म्हणजे त्यावेळी मी जॉब करत होतो ठाण्याला. तुम्हाला माहिती आपल्या याच्यात जॉब करायला पाहिजे ना, ह्याच्यात तर चालणार नाही. आणि मला नुकतं जॉब लागलेला होता, म्हणजे 1 वर्ष झालेलं होतं. आणि आमच्या ना 3 शिफ्ट्समध्ये मी काम करायचो. मी BSc केमिस्ट्री असल्याकारणाने मी आमची जी आमचं केमिकल ॲनालिसिसची लॅबची होती आमच्या कंपनीमध्ये, त्याच्यात मी त्यावेळेला सुपरवायझर होतो. तर त्यावेळेला मी 3 शिफ्टमध्ये काम करत होतो. तर मी त्यावेळेला नाईट शिफ्ट घेतली होती. आदल्या दिवशी म्हणतात ना ती काय
First round. फर्स्ट राऊंडमध्ये झालं असं की माझं नाव आलोक काटदरे म्हणजे ए, तर त्यांनी ना ABCD असं घेतले ते. तर माझ्या आधीचे 3 जण होते ना, ते मुद्दाहून आलेच नाही स्टेजवरती. आणि त्यांना काय वाटलं की पहिले आपण गेलो तर आपण बाद होऊ, त्यामुळे मला पहिल्यांदा स्टेजवर जायला लागलं. आणि रूल असा होता त्यावेळेला की एकच मिनिटं तुम्हाला मिळणार आहे आणि एका मिनिटात गायचं आहे. मला काही रूल माहिती नव्हतं, काय नव्हतं. मी आपलं गायला सुरुवात केली आणि जतीन ललितजीचा बँड होता पूर्ण मागे ओरिजिनल, त्याच्यावर मी वादारसनम त्यांच्याच फील्ड गाणं घेतलं होतं. मी वादारसनम गायलो, एक फक्त ध्रुपद गायलो मी. आणि अनाउन्सर आला, क्या बात आहे, वा 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 आलोकजी. मला पुढे काय गायलाच मिळालं नाही मला. मी म्हटलं अंतरा नाही सबको एक ही मिनट मिला है, तो मुझे कोई बोला नहीं, तो माइक वर त्याने अच्छा ठीक आहे जाने दो अभी आप जाके बैठिये असं करून त्यांनी अनाऊन्स केलं. तर ते मला मी म्हटलं अरे एक ध्रुपदमध्ये मला एक म्हणजे काय होणार म्हणून मी ते ना तिथे ते तिकीट वगैरे माझ्या हातनं हॉल तिकीट होतं ते पडलं. पण मी स्टेशनला आलो, घरी आलो. आई म्हणाली आता काय फायदा आहे, जाऊ दे आता तू जा शिफ्टला जा आपला. मग तिकडनं मी शिफ्टला गेलो. तिसऱ्या दिवशी मी म्हटलं की बघितलं तर मला कळलं सगळेजण मोठे मोठे लोक येणार. अनिल कपूर येणार आहे, आशा भोसलेजी येणार आहेत, त्याच्यात सुरेश वाडकरजी येणार आहेत, खय्यामजी येणार आहेत आणि पूर्ण खिलाडी म्हणजे अक्षय कुमारपासून सगळेजण येणार आहेत रंगभवनला फायनल. तो म्हणून मी म्हटलं अरे सिलेक्ट झालो नसेल मी, जाऊन बघतो तरी गंमत बघा. तिथे 4 वाजता पोचलो, 4 वाजता जाऊन बघूया, 6 वाजता सुरू होणार होतं. 4ला पोचलो तर तिकडची कोऑर्डिनेटर फक्त म्हणाली की कौन है आप. मतलब मैं ऐसा एक सिंगर हूँ, मैंने कॉन्टेस्ट में मैं आया था और बाद में मैं चला गया. तो मैंने दूसरे दिन भी पहले 100 की हुई थी, दूसरे दिन 100 आए थे. तो आप दूसरे दिन नहीं आए थे. मैं बोला नहीं, उस दिन तो रिजल्ट हम लोग डिक्लेअर करने वाले थे की 12 लोकांना सिलेक्ट केलं होतं. 12 मध्ये आपण 200 पैकी 12. तर मी तिला म्हटलं की अच्छा हां. तर ती असंच मला म्हणाली की अच्छा आप देखने आए हो, ठीक है तो आपका सिलेक्शन. म्हटलं मुझे नहीं लगता मेरा सिलेक्शन हो गया होगा. अच्छा नाम क्या होगा. म्हणलं आलोक काटदरे. तर ती म्हणाली काटदरे. म्हटलं हां. एक मिनिट रुकणं, एक मिनिट आत धावत गेली आणि तिने कागद आणला आणि अशी भडकली माझ्यावर आणि मला दाखवलं. मी त्या सेमीफायनलमध्ये पहिला आलो होतो. शाबास, पहिलं नाव माझं होतं. तो वादा दाखवा मला आता जरा. तर त्यावेळेला मी ते जे गायलो गाणं तर ते हे वादा रहा सनम होंगे जुदा न हम चाहे न चाहे जमाना हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना. वा 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 वा, क्या बात आहे. खिलाडीचं त्याचं सगळं हे केलं म्हणजे त्याचं ते ते पूर्ण त्याचं सर्टिफिकेट वगैरे ते सगळं. तेव्हा मला हे खिलाडीचा म्हणजे मला हा खिलाडीचा सिक्वेन्स आधी लग्नाच्या माहिती पण नव्हता. म्हणलं अरे बापरे एवढं सगळं तुला असताना सुद्धा हे. पण म्हणे ठीक आहे आता काय म्हणजे नोकरी आपल्याकडे महत्वाची आहे. नोकरी मिळाली तर छोकरी मिळाली तर. पण मी खरं सांग ना, आय एम व्हेरी ब्लेस्ड. कारण काय माहिती आहे, एक अजून एक किस्सा सांगतो. हे गाणं आहे ना, मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी मेरी नजरें तो गिला करती है तेरे दिल को भी सनम तुझसे शिकायत होगी. अजून मला आठवतं 19 मे 2013 हां, मी एक मला एक शोमध्ये चान्स मिळाला होता सावरकर ऑडिटोरियम. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्यासमोर कोण बसलं होतं? साक्षात प्यारेलालजी, लक्ष्मीनारायण प्यारेलालजीचे प्यारेलालजी समोर. हां, ते समोर बसले होते आणि हे गाणं मला गायचा योग आला. मी गायलो तेव्हा प्यारेबाईंनी शो थांबवला. ऑडियन्सला सांगितलं ये लाईट्स ऑन करो सब लोग, ऑडियन्स लाईट ऑन करो, ऑडियन्स लाईट. प्यारेबाईंनी मला सांगितलं की त्यांना माईक द्या ना प्लीज. मी त्यांना माईक दिला. मला माहिती नव्हतं काय चाललं पुढे. त्यांनी माईक घेऊन सांगितलं की सब लोग खडे हो जाओ. बर, पूर्ण ऑडियन्सला उभं केलं आणि त्यांनी सांगितलं इन्होंने जो गाना भी गाया मेरे महबूब क्या है, हमारा गाना जो हम लोगों ने किशोदा फर्स्ट टाइम जो हमारा गाना जो किशोदा ने गाया वो मेरे महबूब क़यामत होगी फिल्म एक्सचेंज बॉम्बे. तो किशोदा को हम लोगों ने जैसे समझाया था ना
कि किशोदा आपको गाना किस तरह से गाना चाहिए, बिल्कुल वैसा इन्होंने गाया। वाह वाह वाह। तो वो मुझे याद आया कि हमने उनको समझाया था और वो कैसे गा रहे थे ना, बिल्कुल वैसा का वैसा गाया। आणि त्याने मला खूप प्यारेलालजींचं इतकं प्रेम आहे त्याच्यावर, म्हणजे प्रचंड प्रेम. म्हणजे त्या माणसाचं मी सांगतो, मी मला जेव्हा चान्स मिळाला की तिकडे काय त्यांच्यासमोर त्यांच्या ग्रुपमध्ये 50 म्युझिशियन त्यांच्यासमोर 50 म्युझिशियन्स आणि षण्मुखानंद हॉल, तेव्हा त्यांच्या ज्या रिहर्सलला मी ते गाणं गायलो होतो. हां, लेडीज अँड जेंटलमन मुझ पे है सबके नैन, सबके है दिल बेचैन कि मैं आया हूँ वाह. लेके साज हाथों में महफिल की मस्तानी हो, मस्तानी रातों में मैं आया हूँ लेके साज हाथों में. आई ग. हे जेव्हा गायलो ना मी, तेव्हा काय झालं असेल माहिती आहे का, म्हणजे माझ्या म्हणजे मी म्हणतो ना, आय एम ब्लेस्ड. वाय, प्यारेलालजी सारखे एवढा मोठा दिग्गज माणूस खुर्चीवरून उठला, ते उठले, ते म्हणाले आप इधर आओ, इधर. म्हणजे ते गातानाच मला दिसत होतं एवढे असे झाले होते की क्या गा रहे, सॉरी असं मारत होतं, लिटरली ते असं मारत होते. त्यांनी मला बोलवलं इधर आओ, आणि मी असं म्हणजे आम्ही तर पहिला मी आशीर्वाद घेऊनच गायला गेलो. परत मी तेवढा अरे ये नमस्कार छोडो, पहिले गले लगो, गले मिलू, आणि अशी खट्ट मिठी मारली मला. असा मला उभा केला त्या पूर्ण 50 म्युझिशियन्स पुढे. ये जैसा गा रहे ना ऐसा बजाओ, अरे ये होना चाहिए, ऐसा परफॉर्मेंस होना चाहिए, जैसे गा रहे ना ये होना चाहिए, ऐसा जी म्हणजे गाणे को जियो असे. सर, आज आलोकने ना आपल्या गाण्याने आणि आपल्या वागण्याने सगळं जग जवळ आणलं. म्हणजे अमेरिका कुठलंच मला वाटतं आता देश राहिला नाही की आलोक तिथे गेले. फार कमी देश राहिले असतील मे बी. हा, कमी देश सांगू शकतो आपण. तर पण तरी सुद्धा ना असं किशोरदांसारखा आलोक प्लेबॅक सिंगर व्हावा असं तुला हो वाटतं निश्चितच वाटतं. म्हणजे फक्त काय की तो जे आत्ता करतोय ना त्याच्यातनं त्याला तो वेळ मिळत नाहीये, किंवा त्याच्यातनं एक वेगळं त्याला तयारी किंवा एक वेगळी जडणघडण त्याच्या आवाजाला हवी, किंवा पण त्याच्यासाठी त्याला तो वेळ मिळत नाहीये. कारण त्याच्यानं आठवलं मला की कार्यक्रम हो राज हा जो तुम्ही मला प्रश्न विचारला, तुम्हाला माहिती आहे हा मला प्रश्न कोणी विचारला असेल, आणि ते पण मला खास करून ऑफिसमध्ये घरी बोलवून. आपण ओळखतो, आपण मंदार कर्णिक यांना तर चांगलं ओळखतो आपले. तर मंदार कर्णिकचा मला फोन आला एकदा, आणि तो म्हणाला की अरे आलोक, आपली जी कालची रिहर्सल होती ना, तर ती ना राज ठाकरे साहेबांनी बघितलेली आहे. काय? हां, तर कदाचित ना फोन येईल आपल्याला. मंदार तू माहिती ना, मंदार मला वाटलं मस्करी करतोय. मंदारचाच शो चाललेला होता दीनानाथ मंगेशकर हॉलमध्ये, आणि अचानक मंदार मला तिकडनं बोलवतोय, इकडे म्हटलं एंट्री आहे माझी, इकडे ये लवकर. आणि मला म्हणाला की राजसाहेबांचा फोन आहे. म्हणजे मला पहिल्या वाटलं भंगच करतो, अरे खरंच. आणि मला राजजींचा फोन आला, मला म्हणाले आलोक राज ठाकरे बोलतोय. म्हटलं अरे बापरे सर. म्हटलं नमस्कार. तर ते म्हणाले की तुम्हाला कधी वेळ आहे, तर तुम्ही घरी येऊ शकता का, माझ्या काही बोलायचं आहे तुमच्याशी. म्हटलं अरे बापरे, आता म्हटलं कोणत्या विषयावर. तर मला पण कळेना. म्हणून मी आणि मंदार आम्ही गेलो त्यांच्याकडे. तर त्याने मला पहिलाच प्रश्न विचारला की तुम्ही एवढे चांगले गाता, मी आज म्हणजे मला ऑर्केस्ट्रा आवडत नाही, मी ऑर्केस्ट्रा कधी येत नाही, कारण की मी ओरिजिनल लोकांना ऐकलं, त्याच्याबद्दल वाईट मानून घेऊ नका. पण तुम्हाला गाताना पाहायला ऐकलं मी, मला विश्वास बसते ना की तुम्ही स्टेजवर फक्त स्टेजवरच गाणार, फक्त आलोक काडरे किशोदांची आणि बाकी लोकांचीच गाणी गात बसणार, तुमचं गाणं पुढे कोण गाणार असं वाटत नाही तुम्हाला. म्हणून नक्की वाटतं. मग त्या दृष्टीने काय प्रयत्न करताय. म्हणलं की राज्य मी नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे तुम्ही करा, तुम्ही करा, तुमच्यात ते पोटेन्शियल आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्या पुढची जनरेशन ही आलोक काडरेची गाणी त्यांनी गायला पाहिजे. राज ठाकरेजींचं खरंच बरं. स्वरा हे सगळं म्हणजे आता ते होणारच आहे, म्हणजे रंगदेवता तथाच तू. आलोक गात होता, पण ना ते चमकणं
किंवा लोकांपर्यंत पोचण्याचा एक राजमार्ग असतो. त्या राजमार्ग थोडा अडखळत असतो, कधी काटे असतात, कधी दगड असतात, कधी घसरडं असतं, निसरडं असतं. आणि अचानक आलोकाट जरी इतका मला दिसायला लागला, या प्रवासाला थोडा उशीर झाला असं तुला वाटतंय? हो, निश्चितच उशीर झाला. कारण पहिले म्हणजे त्याचा जॉब, पहिले 14 वर्ष जॉब, त्याच्यानंतर मग अमेरिका टूर्स त्याच्या. कारण का मग काय व्हायचं की आयोजकांना वाटायचं की ह्याला वेळ नाही, ह्याला कार्यक्रमाला आम्ही बुक केला आणि ह्याला टूर आला आणि तो गेला जर का टूरच असतो, हे सगळं माहिती होतं की हा 6 महिने तिकडेच असतो. त्यामुळे तो थोडासा उशीर कुठेतरी झाला, म्हणजे निश्चितच. पण देर आहे दुरुस्त आहे, ज्याला आपण म्हणू की बाबा मला नेहमी असं वाटायचं की तू तिथे कधी जाणार, म्हणजे तू त्या कॉन्सेप्ट शो मध्ये तू त्या 50 म्युझिशियन्स बरोबर कधी गाणार, किंवा असं मला नेहमी वाटायचं. कारण 3-4 म्युझिशियन्स बरोबर आपण कार्यक्रम करतो, 5 म्युझिशियन्स बरोबर, 10 म्युझिशियन्स बरोबर करतो, पण तू 50 म्युझिशियन्स बरोबर कधी गायला लागणार. सो त्या गोष्टीला थोडंफार मी म्हणजे सर्टनली स्वतः क्रेडिट घेईनच, कारण का मार्केटिंग किंवा त्याचं जे पब्लिसिटी करणं आहे. म्हणजे मग मला ना असं चिडवलं जायचं, हा देखो देखो फेसबुक क्वीन आई. म्हणलं फेसबुक क्वीन आई, फेसबुक लाईव्ह हे, हा हो आमचे शो हे करून फेसबुक लाईव्ह करून तुम्ही कार्यक्रम, हे अशा बऱ्याच गोष्टींना म्हणजे मी सामोरी गेले. पण जेव्हा यशाचा मार्ग सुरू होतो ना, त्यावेळेला तुमचे टीकाकार, शत्रू सगळे असतात, त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. पण आलोक, मला असं म्हणायचं की या निमित्तानं अनेक थोरा मोठ्यांच्या म्हणजे कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला मिळाले. कसं वाटतं की ज्यांची गाणी ऐकत, ज्यांना आदर्श मानत आपण, म्हणजे त्या प्यारेबाईंचं आपण उदाहरण, तेव्हा काय वाटतं? किंवा सर्वसामान्य रसिक प्रेक्षक सुद्धा तुमच्याबरोबर येऊन असं छान नाचायला लागतो, तेव्हा काय वाटतं तुम्हाला? खूप, म्हणजे सांगतो ना की हा प्रकारच फार वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला आता खोटं वाटेल की सुरेश वाडकरजी, सुदेश भोसलेजी, हे म्हणजे मला जेव्हा पर्सनली येऊन भेटतात आणि मला सांगतात की यार म्हणजे खरंच आम्ही तुला ऐकतो आणि तू फार छान गातोस. म्हणजे सुरेश भोसलेजी आमचे एकदम, सुरेशजींचं तर म्हणजे अगदी ते वा काढदरे, म्हणजे असं मराठा काढदरे, म्हणजे एक मराठी माणूस कुठेतरी अशा ह्याच्यात आमचं काम एकदम करतोय. मस्त रिलेशन. म्हणजे आम्ही डिस्कस पण चिकार करतो. ते मला काय काय सांगतात की आलोक हे बघ, इथे किशोदांचा हे जे पिच आहे, हे जे तू हा जो गातोयस, इथे किशोदा असे नाही गायचे, तर इथे तू असा आवाज लावलास ना तर बघ, म्हणजे मी तुला शिकवत नाही तुला. म्हणजे सुदेश भोसलेंसारखा ग्रेट माणूस म्हणजे मला सांगताना म्हणते एवढी चांगली चांगली माणसं मला भेटली. लोक तुम्ही, मी मगाशीच म्हटलं की ऑर्केस्ट्राकडे फार चांगल्या दृष्टीने पाहिलं जायचं नाही. म्हणजे बँड बाजा कोणी येते कसंही गाताय, पण तुमच्यामुळे ऑर्केस्ट्राचं रूप बदललं. तुम्ही परफॉर्मर पण आहात. पूर्वी आम्ही म्हणायचो की का नाचायची गरज असते, कारण नाचत असताना तुम्ही बेसूर होता. पण तुम्ही एकमेव असे आर्टिस्ट आहात की तुम्ही तो डान्सही करता आणि ते इतकं छान असतं की कुठेही त्याच्यामध्ये हे महत्वाचं आहे. कसं ते जमवलं आणि तो सूर कसा पक्का ठेवला? कसं झालं माहिती आहे का, कारण मी सांगतो ना, मी आज पण माझं नाव, मी असं म्हणत नाही, पण माझं नाव ऑब्झर्वेशन भयंकर असतं. मी प्रचंड, मी प्रत्येकाला, आता मी तुमच्याशी बोलत असते ना, तर मी ऑब्झर्व ह्या गोष्टी करतो की काही गोष्टी अशा आहेत ना की आता तर मी कदाचित व्हिडिओ वाढेल पण, हा एपिसोड वाढेल पण तरी पण मी सांगतो थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे मी तुमच्याशी समजा बोलतोय, आता तुम्ही माझ्या प्रेक्षकात, युअर इन ऑडियन्स, तर आणि मला तुमच्यासमोर गायचं आहे, बरोबर आहे, तुमच्यासमोर मला पेश करायचं आहे, तर मी ना एका गोष्टीला भयंकर, एका गोष्टीला ते मानतो, म्हणजे ऑरा है ना. आपल्याला एक प्रत्येकाला देवाने मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे, ऑरा आपला. तुमचा ऑरा वेगळा आहे, हिचा वेगळा आहे. तर माझं एक हे असतं, आता मी तुमच्याशी जे बोलतोय, तर माझं हा जो कनेक्ट आहे ना, कनेक्ट, तर ह्याच्यात माझं प्रचंड माझा स्टडी असतो की मी हे जे हातवारे करतोय किंवा मी हे जे पिचमध्ये तुमच्याशी बोलतोय, तर त्याचा माझा बोलण्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर काय होतोय. तर हे माझं लक्ष असतं, डोळ्यात, बॉडी लँग्वेज, समोरचा माणूस रेस्टलेस झाला आहे का, की इंटरेस्ट घेतोय का. तर रेस्टलेस झालं तर मला कळतं की रेस्टलेस होतं, याचा अर्थ मला हे बोललं नाही पाहिजे, की मला असं गायलं नाही पाहिजे. तर मग मला तो असं समजा हे करतो, तर मी ना म्हणजे माझ्या गाण्याच्या प्रत्येक एक्सप्रेशनकडे पण लक्ष असतं. आणि साऊंड, की हा साऊंड मी जर असा हे केला तो इम्पॅक्ट काय करू शकेल ब्रेनवरती समोरच्याच्या, तो हो मला दिसतो. हे जरा कोणाला तरी वेगळं वाटायला ऐकायला, पण मी बोलताना मला हे कळतं की मी हे जे बोलतोय हा कनेक्ट स्मिताजींच्या ब्रेनवर कसा इम्पॅक्ट करेल आणि त्या इम्प्रेस कशा होतील.
त्याच्यासाठीची साधनं आहे आणि तुम्ही त्या साधकाच्या सापर्यंत जाऊन पोहोचलाय. लोकांना वाटतं की मी मागणं एंट्री घेतो, काय सारखं एंट्री घेतो त्याच्या मागे अतिशय एक वेगळं कारण पण आहे. एक तर आपल्याला परफॉर्म करायचं आहे वगैरे सगळेजण, आता माझं बघून बरेच जण करतात, चांगली गोष्ट आहे, करायला पाहिजे. पण त्यांना हे कळत नाही की मी त्याच्यावेळी करत काय असतो. मी ज्या वेळेला येतो आतमध्ये, मी नेहमी सांगतो की माझ्यावर स्पॉटलाईट नका देऊ, कम्प्लीट ऑडियन्सवर लाईट द्या. कारण मला एवढ्या 1000 जणांमध्ये मला कळतं की कुठे कुठे कोणता प्रेक्षक वर्ग बसला आहे, एज वाईज. सिनियर लोक कुठे बसलेली आहेत, यंग क्राऊड कुठे बसलेला आहे, जास्त रिस्पॉन्स देणारा क्राऊड कुठे बसलेला आहे, मागे बसलाय, पुढे बसलाय. मी त्यामुळे सगळं गाणं तुम्ही बघत असाल, मी स्टेजवर येत नाही, मी पूर्ण गाण्याला वेळ घेतो. कधी कधी मी 2 अंतराच्याऐवजी 3 अंतरे गातो, कारण मला ऑडियन्स कव्हर झालेलं नसतं. ते कव्हर करून आल्यानंतर मला कळतं, मी ऑर्गनायझरला सांगतो की थोडा सिक्वेन्समध्ये चेंज कर, कारण ऑडियन्स आपलं ते नाही आहे, ते आपल्याला करायला लागेल. मी आता म्हणजे आता आयोजिका असल्यामुळे कसं होतं की हां ही लिस्ट आहे, हे परफॉर्मन्स आपल्याला करायचे आहेत आणि हे ठीक ह्यांनी जायचं आहे. पण मी जेव्हा आयोजिका असते आणि आलोक माझा सिंगर असतो, तेव्हा मी ती लिस्ट वगैरे सगळं असं गुंडाळून असं फेकून देते. कारण का म्हटलं आता जर का पहिल्यांदा बघितलं, दुसऱ्यांदा बघितलं, हा काय कळत नाही. पण त्याच्या मागची त्याची एक हे असते की नाही, ऑडियन्सला जे हवंय ते आपण जेव्हा देतो तेव्हा लोक इम्प्रेस किंवा खुश, इम्प्रेस म्हणण्यापेक्षा खुश होतात, आनंद. कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळी जण इतकी स्ट्रेसमध्ये असतात त्यांच्या आयुष्यामधनं, तर ती लोक त्यांचा तो स्ट्रेस, कोणी मूवीला जातात, कोणी लाईव्ह कार्यक्रमाला येतात. तर जो लाईव्ह कार्यक्रमाला, आणि मी हे बघितलं गेलं ॲज अ आयोजिका म्हणून, एक मला हे लक्षात आलेलं आहे की 70% ऑडियन्स जो असतो तो रिपीटेड ऑडियन्स असतो. होय होय होय. 70% रिपीटेड ऑडियन्स, 30% नवीन वर्ग आपल्याला बघायला मिळतो. आणि मग तो 70% रिपीटेड ऑडियन्स तोच आलोक काटदरे आहे, तेच म्युझिशियन्स आहेत, मे बी तीच गाणी आहेत, तरी पण ती एन्जॉय का करतात. तर त्याचा तो एक हा आहे की म्हणजे त्याचा मे बी त्या गाण्या किंवा त्या तो ज्या प्रकारे पेश करतो किंवा जे थॉट्स त्याच्या डोक्यात असतात, त्या थॉट्सनी तो जेव्हा पेश करतो ते लोकांना आवडतं, ते लोकांना भावतं. सेम एकच गाणं आलोक जर का मैं आया हूँ किंवा जी पॉप्युलर गाणी आहेत, रूप तेरा मस्ताना किंवा मेरे सपनों की रानी, हीच गाणी तो म्हणतोय, पण ती गाणी प्रत्येक वेळेस का ऐकायला आवडतात? कारण का ज्या भावानी किंवा ह्यांनी पेश करतो ती त्याची पेशकश लोकांना आवडते. बरोबर. असा एक मला आज पहिल्यांदा कळते किंवा आमच्या सगळ्या ऑडियन्सना पण पहिल्यांदा कळतंय ही इतकी गणित जुळवावी लागतात की लाईट्स पासून तो मागून का, आम्हाला काय वाटतं फॅशन आहे, डान्स आहे, हे आहे, पण आलोक तुम्हाला इतक्या टाळ्या का पडतात याचं कारण म्हणजे तुम्ही मुळात सुरेल आहात, तुम्ही अतिशय सुंदर माणूस आहात, त्याच्यानंतर तुमचा अभ्यास आहे, तुम्ही सगळ्यांना जवळ करता आपल्या ह्याने. म्हणजे एक हिप्नॉटिझम करणं सोपं नाहीये, आपला ऑडियन्स आपण खिळवून ठेवणं हे इतकं सोपं नाहीये, पण त्याच्या पाठीमागे आमच्या स्वराची खूप मोठी मेहनत आहे. त्यामुळे नाव पण खूप छान ठेवलेलं आहे. स्वरा नावाचं एक सुंदर कोंडण तुमच्या आयुष्यामध्ये आहे, त्यामुळे आलोक असा आमचा एक छान राजासारखा राज्य करतोय, यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. सगळं जग पालथं घातलेलं आहे तुम्ही, पण तो सुंदर सूर तसाच तुमचा निरागस ठेवा, पण तसं आम्ही जाऊन सोडणार नाही तुम्हाला. त्यामुळे एक सुंदर गाणं गाऊन आपण आजच्या कार्यक्रमाची सांगत आहोत. आपण एक काम करूया, मी बरंच मी गायलो याच्यामध्ये, स्वरा पण गाते. बापरे, चलो तुम्ही डुएट म्हणा. हा, ते काय म्हणून डुएट म्हणूया, म्हणा. रिम झिम रिम झिम रूम झुम भीगी भीगी रुत में तुम हम तुम हो चलते हैं. बजता है जल तरंग तिल की छत पे जब मोतियों जैसा जल बरसे, बूंदों की ये झड़ी लाई है वो घड़ी जिसके लिए हम तरसे. हो बजता है जल तरंग तिल की छत पे जब मोतियों जैसा जल बरसे, बूंदों की ये झड़ी लाई है वो घड़ी जिसके लिए हम तरसे. आहा रिम झिम रूम झुम भीगी भीगी रुत में तुम हम तुम हो चलते हैं.
चलते हैं